तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधला वाढता तणाव जो आहे तो दिवसेंदिवस भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये युद्धासाठी कारणीभूत ठरतोय. काल भारताच्या जवळपास 15 शहरांवरती पाकिस्तानकडून ड्रोनच्या माध्यमातून अटॅक जो आहे तो करण्याचा प्रयत्न झाला. मात्र भारताच्या हवाई यंत्रणेनं हा हल्ला जो आहे तो हाणून पाडलेला आहे. पंजाब जवळच्या खरं तर जिथून भारत पाकिस्तानची सीमा होते तिथूनच अगदी जवळ असणाऱ्या पंजाबच्या अमृतसर त्याचबरोबर जालंधर बठिंडा या शहरावरती पाकिस्तानकडून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. आपण सध्या भारत आणि पाकिस्तान या सीमेवरून प्रवास करतो आहोत. समोर आपल्याला पाहायला मिळते ते आपल्याला भारत आणि पाकिस्तान ही आपल्याला बॉर्डर पाहायला मिळते. आपण पाहतोय की या बॉर्डरला फेन्सिंग जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि या बॉर्डरच्या पलीकडं पाकिस्तान जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. या संपूर्ण सीमेवरती पाकिस्तानचे जवान जे आहेत ते सुद्धा तैनात आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला भारतीय लष्कराकडून गस्त जी आहे त्या सीमेवरती घातली जाते. सध्या आपण पुढे जाण्याचा जर प्रयत्न केला तर सध्या आपण पाहतोय की या परिसरामध्ये शेती करणारे नागरिक जे आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाहीत. कारण काल खरं तर या जवळपासच्या अमृतसर असेल त्याचबरोबर जालंधर बठिंडा या शहरांवरती पाकिस्तानकडून हवाई हल्ला जो आहे तो करण्याचा प्रयत्न झाला. मात्र तो हल्ला जो आहे तो परतवून लावलेला आहे. सध्या आपण पाहतोय की या दोन्ही देशाच्या सीमेवरती तणाव जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. पाकिस्तानचा दावा आहे की भारतीय सैन्यानं लष्करी जे आहे ते उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला होता. मात्र भारताकडून सातत्यानं पाकिस्तानला सांगितलं जात आहे की दहशतवादाच्या विरोधामध्ये आमची भूमिका ही दिवसेंदिवस बदलतीये. मात्र दहशतवादाला कोणताही खतपाणी न घालता जर कदाचित दहशतवादी जे आहे ते पुरस्कृत पाकिस्तानच्या मार्फत हल्ला करत असतील तर आम्ही त्याच पद्धतीचं उत्तर देणार. याचा प्रत्येक काल खरं तर भारतीय सैन्यानं दिलेला आहे. आणि पाकिस्तानमधल्या लाहोर असेल कराची असेल त्याचबरोबर इस्लामाबाद या शहरांमध्ये हवाई हल्ले जे आहेत ते ड्रोनच्या माध्यमातून भारताकडून करण्यात आले. मात्र सध्या आपण पाहतोय की अमृतसर जवळची ही खरं तर भारत पाकिस्तान अटारी बॉर्डरची आपल्याला ही लाईन पाहायला मिळते. इथूनच पलीकडच्या बाजूला आपल्याला पाकिस्तान जो आहे तो पाहायला मिळतो. मात्र या सीमेवरती सध्या भारतीय सैन्याकडून गुप्त पद्धतीनं गस्त जी आहे ती घातली जाते. या परिसरामधल्या नागरिकांना सूचना दिल्या जात आहेत जर कदाचित संशयास्पद खरं तर हालचाल या परिसरामध्ये आढळली तर तत्काळ घरामध्ये जाण्याच्या सूचना ज्या आहेत ते सुद्धा भारतीय लष्कराने दिलेल्या आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला सुद्धा पाकिस्तानकडून गस्त जी आहे त्या परिसरामध्ये घातली जाते. कारण दोन देशांमध्ये वाढता तणाव जो आहे तो दिवसेंदिवस युद्धासाठी कारणीभूत ठरतोय. सध्या आपण पाहतोय की अटारी बॉर्डरचा हा परिसर जो आहे पुढे आपल्याला जे तारीचं कुंपण पाहायला मिळतंय तिथून ही पलीकडे पाकिस्तानची शेती आहे. खरं तर पंजाबमधले असे अनेक शेतकरी आहेत की जे अलीकडच्या सीमेवरती गावांमध्ये राहतात. ज्या पाकिस्तानामध्ये खरं तर शेतकऱ्यांची शेती आहे मात्र ते शेतकरी राहायला भारतामध्ये आहेत, भारताच्या सीमेवरती आहेत. अशा सुद्धा शेतकऱ्यांना शेती करणं जे आहे ते अवघड जाते. मात्र सध्या पंजाबमधलं जे खरं तर महत्त्वाचं पीक आहे गहू ते सध्या आपण पाहतोय की गव्हाची काढणी जी आहे ते झालेली आहे. त्यामुळे शेतकरी जे आहे ते निवांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र जो हल्ला पाकिस्तानकडून खरं तर पंजाबमधल्या महत्त्वाच्या शहरांवरती केला जातोय त्याला सुद्धा अडवण्याचा प्रयत्न जो आहे तो भारतीय सैन्यांकडून केला जातोय. सध्या आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत की याला खरं तर ही आपल्याला लाईन ऑफ कंट्रोल जी पाहायला मिळते. म्हणजे खरं तर या सीमेपासून अगदी पलीकडच्या बाजूला जो पाकिस्तान सुरू होतो त्या पाकिस्तानच्या सीमेवरती सुद्धा आपले भारतीय सैन्य जे आहेत ते BSFचे जवान गस्त घालताना पाहायला मिळतात. मात्र कडक पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या लष्कराने इथल्या स्थानिक नागरिकांना दिलेल्या आहेत की या परिसरामध्ये संशयास्पद हालचाल आढळली तर तात्काळ घरामध्ये जाण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कारण रात्रीच्या वेळी पाकिस्तानकडून जवळपास 15 शहरांवरती ड्रोन अटॅक जो आहे तो करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. मात्र तो प्रयत्न जो आहे तो काल भारतानं हाणून पाडला आणि त्यानंतर आज दोन्ही देशांमध्ये तणाव जो आहे तो मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतोय. एकीकडे जम्मू काश्मीरच्या पूंछ असेल राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून बेछूट गोळीबार जो आहे तो केला जातोय. गेल्या 4 दिवसांमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये जवळपास 13 भारतीय नागरिकांचा मृत्यू जो आहे तो झाल्याची सुद्धा माहिती मिळते. मात्र सध्या या सीमेवरती तणाव जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतोय. अटारी बॉर्डरची ही आपल्याला जे बॉर्डर पाहायला मिळते की जिथून पलीकडे पाकिस्तान सुरू होतो आणि आपण सध्या भारताच्या सीमेवरती आहोत. या परिसरामध्ये गस्त घालण्याचं काम जे आहे ते BSFच्या जवानांकडून केलं जातंय. मात्र या परिसरामध्ये न येण्याचं आवाहन जे आहे ते सुद्धा BSFच्या जवानांकडून करण्यात आलेलं आहे. मात्र सध्या आपण पाहतोय की पुढे आपल्याला जी पाकिस्तानची बॉर्डर पाहायला मिळते त्या बॉर्डरवरती खरं तर सगळ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की जर संशयास्पद हालचाल आढळली तर कदाचित या परिसरामध्ये न राहण्याच्या सूचना ज्या आहेत ते सुद्धा सैन्यांकडून दिलेल्या आहेत. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ही समोर पाहतोय जे आपल्याला रेल्वे रूळ पाहायला
मिळतोय तो खरं तर जो समझोता एक्सप्रेस भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान जाणार होती, ती रेल्वे जी आहे ती खरं तर अटारी बॉर्डरवरून जाते, मात्र ती सुद्धा आता बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे दोन्ही देशांमधला वाढता तणाव पाहता अटारी बॉर्डरवरचं परेड जे आहे ते सुद्धा बंद आहे। मात्र पलीकडच्या बाजूला जो पाकिस्तान आहे, आपण पाहतोय की त्या पाकिस्तानामधल्या सुद्धा सीमेवरती जे आहे ते गस्त आपल्याला पाहायला मिळते आणि अटारी बॉर्डरवरती जे बीटिंग ते रिट्रीट होतं ते सुद्धा बंद करण्यात आलेलं आहे। आणि आपण पाहतोय की भारत आणि पाकिस्तान या सीमेवरती दिवसेंदिवस तणाव जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। समोर जर आपण पाहिलं तर तारेचं कुंपण जे आहे ते आपण पाहतोय की रेल्वेला या ठिकाणी घालण्यात आलेलं आहे, कारण जी समझोता एक्सप्रेस ज्या खरं तर रुळावरून धावत होती ती समझोता एक्सप्रेस खरं तर पाकिस्तानमध्ये जी जाणारी आहे ती सुद्धा बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे दोन्ही देशांमधला वाढता तणाव जो आहे तो युद्धासाठी कारणीभूत ठरतोय आणि पाकिस्तानकडून सुद्धा भारताला जे आहे ते खरं तर हवाई माध्यमातून प्रत्युत्तर दिलं जाते। मात्र भारतीय सैन्य जीवाची बाजी करतायत आणि या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतोय की गस्त घालताना पाहायला मिळतं। मात्र जी समोर आपल्याला भारत पाकिस्तानची बॉर्डर पाहायला मिळते त्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे। मात्र BSFचे जवान सातत्यानं गस्त घालतायत आणि अटारी बॉर्डरवरची बीटिंग द रिट्रीट जरी बंद झालेली असली तरी या सगळ्या परिसरामध्ये तणावाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरापर्सन राकेश कुमार सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अटारी बॉर्डर। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।